वाटलंच नाही पहिला दिवस होता असं, नाही? माझीही लेक्चर चांगली झाली. वाटलं होतं तेवढा त्रास देत नाहीयेत मुलं. अगं नाही ग कोणी असा त्रास देत, पण कधी कधी ना काही प्राध्यापक जास्त शहाणपणा दाखवायला जातात. ते बहुतेक मुलांना आवडत नसावं. त्यांचे मित्र होऊन त्यांना समजून घेऊन जर शिकवलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर आहे. हे पण तरी सकाळी येताना खूप टेन्शन आलं होतं. मलाही. आदित्य आला होता ना सोडायला, तर मी इतकी विचारात हरवत होते की त्याला मला 4 वेळा सांगावं लागलं की बाई हस. हे पण तरी सकाळी वर्गात जाताना ते पहिल्या दिवशी असतं ना मुलांचं, ये त्याचा सामना करावाच लागला. मलाही. एक क्षण इतका पोटात गोळा आला ना, पण नंतर आला कंट्रोल आणि आता नो टेन्शन. खरंच मलाही खूप हलकं वाटतं. आईला फोन करून कळवते आधी, तिला खूप बरं वाटेल. मेघना, आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे. आता मी माझ्या आणि साहिलच्या आयुष्याची काळजी घेऊ शकते. त्या कल्पनेने तिला खूप शांती मिळणार आहे. मेघना, जरा पाणी देशील का? घशाला खूप कोरड पडली. सो सॉरी. थँक्यू सो मच. घे. सावकाश. पुरे? बरं चल निघूया. हाँ बोला बाजा काका. हॅलो हॅलो, येतोय का ऐकू? हा. अहो नाही आज आलो नाही म्हणजे काय, आज आमच्या सुनबाईंचा लेक्चरशिपचा पहिला दिवस आहे ना. हा ती आता घरी येईल तर तिच्या स्वागतासाठी थांबलोय जरा. अहो म्हणजे काय, कौतुक असणारच ना. हो हो उद्या येणार तर. हो हो ओके ओके. अच्छा आलीस का? ये 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 बस 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 अहो नाना, बस ग बस 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 बस. हा थँक्यू. मी कॉफीची सगळी तयारी ठेवलेली आहे, 2 मिनिटात देतो. अहो नाना, मी केली असती ना. असं काय, रिटायर्ड माणूस मी, मला काय काम आहे आता, आहे की नाही? आणि अशी दमून भागून आल्यावर गरम गरम कॉफी शांतपणे प्यायला काय मजा येते मला माहिती आहे. हे बघ, एक घे 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 घे. सो स्वीट ऑफ यू. मी घेऊ का तुझ्या बरोबर? नाना. खरंच खूप बरं वाटलं नाना. थँक्यू सो मच. थँक्यू. अहो नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. पण खरंच नाना, बोलून इतकं दमायला होतं हे माहीतच नव्हतं मला. एकंदर कसा गेला पहिला दिवस? भुरकन. कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलं सुद्धा नाही. गेल्या गेल्या सगळ्यांशी ओळखी झाल्या आणि मग डायरेक्ट लेक्चर सुरूच झाली. मग सुरू झाली ती सुरूच. एकूण चोपून काढलंच ना, मला खात्री होतीच. खरं सांगू नाना, मुलंही नवीन, आम्ही नवीन, कोणी कोणाची परीक्षा घ्यायची. हा पण सगळं सुरळीत झालं एवढं मात्र नक्की. मी मनापासून शिकवलं आणि मुलांनीही मनापासून ऐकलं, म्हणजे असं मला तरी वाटतंय. तू मनापासून शिकवलंस ना, ते महत्व. माझं तसंच कायचं झालंय.
मी मनापासून कॉफी बनवली आहे. पिणाऱ्याला ती आवडली की नाही कोण असतो. अहो असं काय नाना, फर्स्ट क्लास झालीये. कम ऑन, चीयर्स. गार होईल, पी लवकर. तुला सांगते आदित्य, पहिले काही क्षणच पोटात खड्डा होता. मग मी मनात म्हटलं, कमांड घ्यायची हीच खरी वेळ आहे. पोटात खड्डा आणणारा हा क्षणच आपल्याला ओलांडायचा आहे. आणि मी तो ओलांडला. ग्रेट. आणि मग हळूहळू सूर गवसला मला. मुलांशी संवाद साधता आला. तसं ओरिएंटेशन कोर्स मध्ये आम्हाला शिकवलं होतं की लेक्चर हे इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे. मुलांना सहभागी करून घेता आलं तरच लेक्चर मधून आपण त्यांना जे सांगतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. काय पाहतोस? काय नाही, मला माहित नसलेली मेघना पाहतोय. आणि मला आवडते हा ती. फ्रेंड्स, फ्रेंड्स. cheers. तुला सांगितलंच नाही मी. तरी अजून मुलांच्या शाळा सुरू व्हायच्या. मग तर तुमच्यावर खूपच ताण येईल ताई. आणि माझे लेक्चर्स पहिले 2 महिने ना सकाळी 7चे असतील. अगं होईल ग. आपण उठतोच की 5:30ला आणि सगळं होतं, डबा ब्रेकफास्ट सगळं व्यवस्थित आणि वेळेत होतं. नाही पण ताई, आपण ना त्यावेळी असं करूया, डब्यांची पोळी भाजी मी करत जाईन. मग बाकी कोशिंबीर, चहा, नाश्ता तुम्ही बघा. नाही आपण कसं ठरवून घेतलं ना की सगळं सुरळीत होईल. अगं मेघना, नको टेन्शन घेऊस तू एवढं. होईल सगळं व्यवस्थित. नाही हो ताई, माझ्या नोकरीमुळे सगळं तुमच्यावर पडतंय असं नको ना व्हायला. विजया, विजया, काय ग, काय बोलताय? हे बघ तुझी भाऊजाई काय म्हणते. काय? तिला असं वाटतंय की आता तिची नोकरी सुरू झाली आहे, त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या कामांचा ताण माझ्या एकटीवर पडणार. अरे देव, अरे हो, मग पडणारच. अर्चू, अगं म्हणजे काय? ती घाबरते तुला विजया. बर, त्यात तू थोरली जाऊ. उद्या काही तिला बोललीस, ओरडलीस तर कुठे जायचं बिचारीने. अर्चू, हिला मी ओरडेन. म्हणजे मी ओरडेन हिला. हो आणि ही घाबरते मला. हो, घाबरते की नाही तू, घाबरते की नाही? हो. बघ आता तुझे ट्रेस करायला येते का बघ. ए बाई, नको नको नको. ती काही बोलणार नाही तुला. आणि ए, घाबरू नको बाई हिला. त्याच्यात काय आणलेस? हे अगं, कैऱ्यांचं ताजं लोणचं. अय्या, वाव, दिसतंय तर मस्त. हा, अगदी टेम्पटिंग वाटतंय. ए मेघना, अगं माईंच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये आपलं लोणचं बिणचं करायचं राहूनच गेलंय का? हो ना. हे बघा, टेन्शन घेऊ नका दोघींनी, आपण करू. अगं सध्या मी आपल्या 4 कैऱ्या आणल्या होत्या आणि सतीशला ना ताजं ताजं लोणचं आवडतं म्हणून केलं. नाही नाही, करूच या आपण लोणचं. पण अहो, हवा बघा ना किती ढगाळ आहे. कैऱ्या करकरीत राहायला हव्यात ना. हो ग. नाही नाही, मी बोलतेच माईंशी. म्हणजे लवकरात लवकर ना कैरीचं लोणचं आणि मोरांबा करून ठेवूया. तू म्हणतेस तसं हवेचा काही भरोसा नाही ग. कधी ऊन पडतं, कधी पाऊस पडतो, नाही का? करूनच ठेवूया लोणचं. बरं ठीक आहे. हे बघा, लोणच्याचा मेन कोर्स आपण करूया, पण त्याआधी ताज्या ताज्या लोणच्याचा स्टार्टर तर करूया. चाखून सांग. अगं अगं थांब थांब, अर्चू स्वयंपाक होऊ दे, मग चाकतो आणि तुला सांगतो. नाही नाही नाही, हे घे हे घे हे घे हे घे. हात तरी स्वच्छ आहेत का अर्चू तुझे? हा, कमाल आहे. तोंडाला पाणी सुटलंय बघून. अगं, खरंच टेम्पटिंग आहे. हे घे. थोडं थोडं खार. वाव,
खरंच छान झालंय मस्त थँक्यू. शाबास शाबास. शिकलीस माझ्या हाताखाली कसं हळू. अरे आदित्य पेपर काय वाचत बसलाय चल ना आवर पटपट चल नाश्ता करून घे बापरे अजून सगळी तयारी व्हायची आहे माझी आहे टेक इट इझी बेबी, सगळं तयार आहे. टॅन-टॅन. साड़ी, पर्स, घड़ियाल, गॉगल, आपको बस तैयार होना है मैडम. आदित्य बंदा आपकी खिदमत में हाजिर है. पुरे पुरे बरं ठीक आहे, चल तयार होऊन घे. मी तोपर्यंत नाश्ता करून घेतो, फिर एक साथ निकलेंगे. अरे रोल्स रिवर्स. इतके दिवस तू माझी तयारी करून देत होतीस, आज मी तुझी तयारी करून देतो. काय बघूया किती दिवस करतोयस ते बघ बघ. नाही कारण नंतर 7चे लेक्चर्स आहेत हट, काहीतरी हो सकाळी 7 खरंच. हा ठीक आहे ना, तोपर्यंत शिकशील तू. आदित्य सो स्वीट आदित्य उलट पडतं रे तुला रोज रोज असं आलास तर ताण येईल तुझ्यावर अरे जवळजवळ 1 तास आधी निघायला लागतं तुला अरे पण सकाळी बसला खूप गर्दी असते, धक्के खात जावं लागतं. बरं रिक्षाही मिळत नाही, तुझं ते कॉलेज खूपच ऑड ठिकाणी आहे. आणि संध्याकाळी येतेसच ना तू ते बस रिक्षा करत. मग निदान आत्ता तरी जा ना कम्फर्टेबली. नाहीच ऐकणार ना तू नाही. चला चला. अरे देवा, बापरे बापरे बापरे, काय ऊन रे बाबा. अरे कोणी आहे का रे? आले. हा 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 हा. मी आहे घरात, बोला. तू का आलीस? अहो असं काय करता, आता बरं वाटतंय मला. तुमचं काही काम आहे का? पण पुरी कुठे? विसरलात की काय तुम्ही एवढ्यातच? अहो मेघना कॉलेजला नाही का गेली? नोकरी. आणि विजयाला मुलांच्या मागे राहावं लागतं. सुट्टी आहे ना सध्या मुलांना. बरं तुम्हाला काय हवंय का? जरा उन्हातून आलो ना, सरबत हवं होतं थोडस. एवढंच ना, आत्ता देते करून. अगं पण तू गॅस जवळ अं? डोक्यावर उन्हाचा परिणाम झाला वाटतं. बरं दे लवकर दे, मला शॉवर हो. घ्यायचा आहे. हाय गो बाई त्या आंघोळीचं वेळ तुम्हाला. अरे एकदा उन्हाळ्यात 3दा आंघोळ करून बघ, जर गोडी कळली ना 4थ्यांदा घ्यायचं म्हणशील. नको तुम्हीच करा आणि ते सरबत थांबा. हाय 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 हाय. ये देखो मेघना जी आ गई. काय झालं तुमच्यावर जबाबदारी सोपवायची आहे, तुम्ही आणि अंजली मॅडम. क्या हुआ, डर गई आप? तुमचा उद्देशच त्यांना घाबरवायचा दिसतोय. मी कशाला घाबरव, ते डिपार्टमेंट तर तुमचं आहे. काय तुमचा असो वा नसो ते घाबरवण्याचं डिपार्टमेंट, पण अंजली आणि मेघना कशालाच घाबरणार नाहीत हे मला माहितीये. मॅडम तुम्ही इथे असताना त्या दोघींना घाबरवण्याची हिंमत कोणी करणार आहे काय? यू आर ऍब्सोल्युटली राईट. बरं चतुर्वेदी सर सांगा बरं तुमचं काय टास्क आहे ते. ओके, तर मॅडम कॉलेजमधली ब्राईट मुलं शोधून काढण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच वक्तृत्व मंडळातर्फे वादविवाद स्पर्धा घेतो. विचार करणारी, वाचन असणारी, सभाधीटपणा असणारी मुलं आयडेंटिफाय करता येतात. आणि मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची चांगली तयारी करता येते. हो चांगलीच कल्पना आहे. कल्पना चांगली आहे, पण ही कल्पना तुम्हा दोघींनाच राबवायची आहे. म्हणजे ती राबवायची आहे तुम्ही दोघींनी, अंजली मॅडम आणि तुम्ही. तुम्ही दोघी नवीन आहात ना, त्यामुळे नवीन लोकांनीच ही जबाबदारी घ्यायची असते. बापरे, पण आम्हाला काहीच माहिती नाही आहे. हो आणि सगळीच मुलं नवीन आहेत आमच्यासाठी. हो, आम्ही नवीन असताना आमच्यावर अशीच जबाबदारी टाकली होती. आणि आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. बघा तुम्ही आधी प्राथमिक लिस्ट तयार करा,
मग त्या मुलांना त्यांच्या नकळत टास्क द्या, त्यांचे गुण पारखा आणि मग शॉर्टलिस्ट करा. ज्युनियर कॉलेजवाले म्हणजे मेडिकलला इंटर्नशिप करतात ना, तसं राबवून घेतात. ध्यान रहे, ये तो बस शुरुआत है. युनिट टेस्ट सुरू झाल्या की माणसाला आरशात बघायलाही वेळ मिळत नाही. पेपर सेटिंग, पेपर करेक्शन्स, टाइम टेबल, रिझल्ट या सगळ्या आधी पोर्शन पुरा करो. आणि खूप सारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह उद्योगही असतात. मनाची तयारी करा. काय हो? अरे यार, इतकी सवय झाली ना रोज लंच टाइम मध्ये मेघनाशी बोलायची. लक्षात कसं राहत नाही तिला विचारायचं की तिचा लंच ब्रेक कधी असतो. काय करायचं? करायचं का फोन सरळ? नाही नाही, नको. माझ्यामुळे तिला तिथे ऑकवर्ड वाटायला नको. अरे पण मेसेज तर करू शकतो ना आपण. अरे पण कालच्याच मेसेजचं उत्तर दिलं नाही अजूनही. नाही थांब, बघतो तिच्याकडे. वर्कशॉपसाठी कोणी स्टुडंट्स आयडेंटिफाय केलेस का तू? नाही ग, अजून आपलाच जम बसतोय. इतक्यात कसं जमेल? त्यातून तुझं BEd झाल्यामुळे तुला लेक्चर्स देण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस आहे. माझ्यासाठी सगळंच नवीन आहे ग. मी तर अक्षरशः कालपर्यंत विद्यार्थी होते, आज अचानक टेबलाच्या या बाजूला आली. पण ठीक आहे, जमेल हळूहळू. आणि विद्यार्थी पण सापडतीलच ग. हुशार आणि सभाधीट असलेली मुलं लगेच लक्षात येतात. मेघना, बापरे, आता चांगलाच फटका बसला असता तुला. अगदी वेळेवर आला हा. काय रे, नाव काय तुझं? सिद्धार्थ रेळे ना? 11वी C डिव्हिजन मध्ये आहेस ना तू? हो. थँक्यू सो मच. वेलकम. मॅडम, तुम्ही मला ओळखलं? अरे, हुशार विद्यार्थी सगळ्यांच्याच लक्षात राहतात. बरं चल, थँक्यू वन्स अगेन. वेलकम. झाली का गावरावर? झालंच नाही. हा, अगो बाई, अजून जागी कशी आहे? हा, काय नाही, मेघना मामीला भेटायचंय. अगो बाई, काय काय विशेष काय? हं? बरं का माई, काय माहितीये का, मयूला असं वाटतंय की सगळे टीचर्स हे वेगळ्याच जगातले असतात. अगो बाई, म्हणजे सिनेमातली माणसं नाही का वेगळ्या जगातली असतात, अगदी तशीच. म्हणजे ते कोणाचे मामा किंवा मामी असूच शकत नाहीत. गुड वलय असतं ना त्यांच्या भोवती. काय बाबा सगळं ओपनली सांगताय? अगं मग त्याला काय झालं, सगळे आपलेच आहेत. गोडे आमचं बाळ. बाळ नाहीये मी. अगं असं नसतं काही, तू तर बाळ आहेसच, पण तुझी आई सुद्धा आमच्यासाठी अजून बाळच आहे. आई असेल, मी नाहीये. बर बर बर. ते काय रे सतीश, तिला बाळ म्हणतोस? चुकलो चुकलो चुकलो. वा, मोठी झाली ती आता.
कसे चटाचट काम करते की नाही? हो. मयू, माझ्यासाठी एक काम करशील? हो. आमच्या खोलीमध्ये माईच्या छोट्या कपाटात एक छोटी शोपेची बाटली आहे, ती घेऊन येशील? मग कसे चटाचट काम करते नाही रे, बरोबर आहे सती. तिच्या मनात जे काही चाललंय ना ते अगदी बरोबर आहे. या मुलांची ना एक वेगळीच दुनिया असते आणि त्या दुनियेत त्यांच्या आवडत्या नात्याचं एक विशिष्ट स्थान असतं. मेघना आपली लाडकी मामी आहे, पण ती दुसऱ्या कोणाची टीचरही असणार आहे हे तिचे अजून पचनी पडत नाही. दे सगळ्यांना दे. बस बस. शाबास. बाबांना दे. मामी, तू खरंच टीचर झालीस? हो, खरंच. म्हणजे सगळेजण तुला टीचर म्हणून हाक मारतात? हो, काही जण टीचर म्हणतात, काही जण मॅम म्हणतात, पण मी मात्र तुझी लाडकी मामीच बर का. तुला यायचंय आमच्या कॉलेजमध्ये बघायला? तू नेशील मला? का नाही, नक्की नाही. प्रॉमिस? प्रॉमिस.